हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. 9 वाजले होते. आमच्या इकडे ध्वजारोपण चालू होतो. मी ध्वजारोपणचा कार्यक्रम बघत होती आमच्या दरवाजातून. मग माझे पूर्ण कामं होऊन गेले होते. आज 26 जानेवारी, तर मला करायची होती आज पावभाजी. सारांश म्हणाला, मग आज सुट्टी आहे तर पावभाजी बनव. तो स्कूलला गेला आणि स्कूलवरून आल्यानंतर मग मी माझ्याकडे सामान घरीच होतं पावभाजीचं. फक्त मला पाव आणायचे होते. मग स्कूलमधून सारांशला घेऊन येता येता पाव आणले होते छान फ्रेश फ्रेश. आणि आम्ही आज कुठे बाहेर जाणार नव्हतो. मग घरीच असा प्लॅन केला होता पावभाजी खाण्याचा. मग मी पट्टपट्ट माझे कामं होऊन गेले होते. आई पण झेंडावंदनसाठी आमच्या ग्राउंडमध्ये गेले होते. सगळे लेडीज तिथे जमले होते, जेंट्स वगैरे, आणि सगळे मोठेच माणसं होते तिथे. तर मग मी घरीच होती. माझे फ्रेंड्स वगैरे कोणी तिथे गेलेच नव्हते. तर मग कारण की मुलांची स्कूल असल्याकारणाने आम्हाला जायला वेळच नव्हता भेटला होता. तो पण प्रोग्राम सकाळीच होता. मग 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 मी छान फ्लावर वगैरे घरीच होता ते कट करून घेत होती. आणि सिमला मिरची, गाजर हे सगळं घरीच होतं. कारण की आईनी दारावरच भाजीचं आमच्याकडे येतात, त्याला कॉल केला की तो भरपूर भाजीचं आमच्या घरी आणून देतात ॲटोनी. तर त्यांचा नंबर होता आमच्याकडे, तर त्याला आम्ही कालच फोन करून त्याला बोलून घेतलं होतं की मला ही भाजी पाहिजे म्हणून. त्यांनी सगळ्या भाज्या आणूनच ठेवला होता. तर मला आज मार्केटला जाण्याचं काही कामच नव्हतं पडलं होतं. मग एक बीट, एक गाजर असंच थोडं थोडं आम्ही म्हणजे पावभाजीमध्ये टाकासाठी मग घेतलं होतं. सगळं छान चाळणीत छान धुवून घेतलं होतं. बीटचे छान साल वगैरे काढून घेतले होते. सिमला मिरची पण छान धुवून घेतली होती. अर्धी सिमला मिरची मला बारीक कट करून त्याच्यात टाकायची होती पावभाजीमध्ये, म्हणजे फोडणीमध्ये. एक शिजवून घेत होती अर्धी, म्हणून मला एकच सिमला मिरचीचं काम होतं. तर मग मी ती छान बारीक बारीक कट करत होती. अशा प्रकारे मी ती सिमला मिरची बारीक बारीक कट करून घेतली होती. पावभाजी करताना भाज्याच कुठं चिराव्या लागतात. मग त्या भाज्या मी चिरत होती. आणि मग अर्धी मला भाजीत टाकायची होती, ती मी वेगळी ठेवली होती. आणि बीट पण घेतलं होतं. बीटचे साल छान असे काढून घेतले होते. आणि मग बीट छान साल वगैरे काढून त्याला बारीक बारीक कट केले होते, कारण की ते छान शिजले पाहिजे म्हणून. पावभाजी मग मी अशा प्रकारे बनवासाठी घेतली होती. सारांश खूप जिद्द करत होता. आताच झाली होती 31च्या आधीच मी एक 2 तारखेलाच मी केली होती पावभाजी. पण तो म्हणत होता की